नमस्कार, मी निलेश वसावे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींसाठी ही सूचना आहे. आपण दिंडीद्वारे जे आंदोलन केलं होतं किंवा आपण जे आझाद मैदानाला जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या मेहनतीने आपल्याला 5 महिन्याचा कालावधी वाढला, 5 महिन्याच्या प्रशिक्षणाचा जो कालावधी वाढला. त्याच्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील वाटचालीचं आता कसं नियोजन करायचं या संदर्भात आता राज्य लेवलला आमचे मीटिंग चालू आहे आणि बरेचसे असं आम्ही ऑनलाईन गुगल मीटिंग अटेम्प्ट करून प्रत्येक जिल्ह्यासोबत संपर्क साधून आता प्रशिक्षणार्थ्यांचे पुढील वाटचालीचे प्रश्न कसं सोडवायचे. जेव्हा आपण 6+5 असं 11 महिन्याचं प्रशिक्षण जेव्हा पूर्ण होणार, त्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित आस्थापनावर ज्या आस्थापनावर आपण काम करत आहेत त्या आस्थापनावर पुढील वाटचालीसाठी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचा रोजगार भेटावा या हेतूने आपण जे शासनाकडे ज्या मागण्या करणार त्या मागण्यासाठी पहिले तर आपल्या राज्यातील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित येऊन शासनाकडे मागणी करणे हे आवश्यक राहणार. मग यासाठी आपल्याला पुढची संकल्पना अशी राहणार की आपण 36 जिल्हे मिळवून एक राज्य लेवलची संघटनाच्या निर्मितीचा विचार करत आहे. या नियोजनाने आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याचे लीडर प्रशिक्षणार्थी आहेत, जे तालुका अध्यक्ष असो की जिल्हा अध्यक्ष असो, या सगळ्यांना संपर्क साधून आपण पुढील जाते वाटचाल कसं करायची. जेव्हा 8 महिने आपलं प्रशिक्षण पूर्ण होऊन जाणार त्याच्यानंतर आपल्या त्या आस्थापनावर कायमस्वरूपीचे रोजगार आपल्या शासनाकडनं आपण मागणी करायची. मग त्याचं नियोजन आपण कसं नियोजन करायचं या हेतूने आम्ही सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसोबत संपर्क साधत आहे, सगळ्या लीडर प्रशिक्षणार्थ्यांसोबत आम्ही संपर्क साधत आहे. या अनुषंगाने आम्ही काल रात्री 9 वाजता गुगल मीटिंगचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये 20 ते 25 जिल्ह्याचे जे लीडर प्रशिक्षणार्थी होते ते उपस्थित होते. त्याच्यामध्ये ही चर्चा झाली की आता आपण जे आझाद मैदानाला जे लीडर प्रशिक्षणार्थी होते किंवा जे दिंडीचं आयोजन होतं त्याच्यामध्ये जे लीडर प्रशिक्षणार्थी होते ते कुठंतरी आता सगळ्यांनी एकत्रित यावं आणि एकत्रित येऊन शासनाकडे आपण आपली जे प्रशिक्षणार्थ्यांची जी मागणी आहे ते विशेष मागण्याचे आयोजन करायचं या हेतूने आम्ही मीटिंगचं आयोजन केलं आणि ते मीटिंग यशस्वीरित्याचं ठरलं. त्या मीटिंगमध्ये असं नियोजन ठरलं की आता 36 जिल्ह्याचे लीडर प्रशिक्षणार्थी आहे त्या लीडर प्रशिक्षणार्थ्यांच्या संबंधित एक व्हॉट्सअप ग्रुप तयार होणार 36 जिल्हे म्हणून, आणि त्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये सगळे महाराष्ट्रातील जे 36 जिल्ह्याचे जे लीडर प्रशिक्षणार्थी आहेत ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते त्या ग्रुपला राहतील. त्या अनुषंगाने आम्ही एक राज्य लेवलचं मीटिंगचं आयोजन करू. मीटिंगचं आयोजन करून आता मूळ प्रश्नासाठी आपण राज्य लेवलची संघटनेची निर्मिती करायची आणि त्या संघटनेच्या अधिकृत आपण पुढचे जे प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवायचे प्रयत्न करायचे. आपले जे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याचे लीडर प्रशिक्षणार्थी आहेत सगळ्यांच्या एक विचाराने ही संघटनाची निर्मिती होणार. या महाराष्ट्रातील संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न कसं सोडवण्यात येईल शासनाकडनं यासाठी आपण पूर्ण रूपरेषा आखायचा प्रयत्न करू. मग याच्यामध्ये आपण जो 36 जिल्ह्याचा ग्रुप बनणार त्या ग्रुपमध्ये 36 जिल्ह्याचे जे प्रतिनिधी राहणार त्या प्रतिनिधीचे आम्ही फोटो, मोबाईल नंबर आणि नाव आणि त्यांचे क्वालिफिकेशन व कुठे ते प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे त्या आस्थापनेचं नाव असं संबंधित पूर्ण माहिती आम्ही मागवणार आहे, जेणेकरून महाराष्ट्राच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना कळायला पाहिजे की या जिल्ह्यामधून हे प्रतिनिधी आपल्या राज्य लेवलला या संघटनेचे अधिकृत काम करत आहे आणि आपला प्रश्न सोडवण्यासाठी या संघटनेला जोडून आहे. जेव्हा या सगळ्या 36 जिल्ह्याच्या लीडर प्रशिक्षणार्थ्यांचे आमच्याकडे मोबाईल नंबर, फोटो, नाव, त्यांच्या आस्थापनाचं नाव व जिल्ह्याचं नाव येऊन जाईल तेव्हा आम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना सुचवून देऊ की आता जे राज्य लेवलचे जे नियोजन करत आहे प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते ही तात्पर्याची संघटना राहणार आणि ही संघटना आपले प्रश्न सोडवण्यासाठी पुढील वाटचालीचं नियोजन करणार. तर ही संघटना प्रशिक्षणार्थ्यांसाठी निर्मिती होणे अति आवश्यक आहे, कारण की बरेच अशा बाबी आहे की ते विभागनीय होऊन जातात, कुठे वादग्रस्त वातावरण होतं, एक नियोजन होत नाही. मग ही संघटना निर्मिती झाली तर कुठेतरी आपण विभागणी होणार नाही, सगळे 36 जिल्हे एकत्रित राहणार आणि पुढील प्रशिक्षणार्थ्यांचे 36 जिल्ह्यांच्या विचारानुसार ते जे लीडर प्रशिक्षणार्थी राहते त्यांच्या विचारधाराने आपण प्रशिक्षणार्थ्यांचे त्या जिल्ह्याचे समस्या समजून एक संकल्पना समजून आपण प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करू. असं नियोजन कालच्या मीटिंगमध्ये आमच्या चर्चेचा विषय झाला आहे. संघटनाची संकल्पना कशी राहणार ही पूर्ण संकल्पनाची काल मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि त्या संघटनेची रूपरेषा कशी आखायची किंवा पुढील संकल्पना प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या पद्धतीचे आपण संघटनेचं आयोजन करायला पाहिजे या पद्धतीची पूर्ण संकल्पना आज काल आम्ही मीटिंगमध्ये चर्चा केली. आम्ही 36 जिल्ह्याचे लीडर प्रशिक्षणार्थी एक स्थळ ठरवून आमच्या स्थळी आम्ही मीटिंगचं आयोजन करणार आणि तिथं मीटिंगचं आयोजन करून एक राज्य लेवलचे नेतृत्व करणारी संघटनेची निर्मिती करायचं नियोजन ठरलं आहे. तरी जे काल ज्या जिल्ह्याचे लीडर प्रशिक्षणार्थी उपस्थित नव्हते तर त्या लीडर प्रशिक्षणार्थ्यांची या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि मोबाईल नंबर आणि जिल्ह्याचं नाव टाकून मला कॉमेंट करून द्यायचं आहे, जेणेकरून त्यांना त्या 36 जिल्ह्याचे ग्रुप राहणार त्याच्यामध्ये त्यांना
ऍड करण्यात येईल आणि लवकरच आपले जे महाराष्ट्राचे संघटनेचे जे नियोजन राहणार कधी आणि कोणत्या स्थळी जे मीटिंगचं आयोजन करायचं आहे ते लवकरच आपले जे जिल्ह्याचे प्रतिनिधी राहणार त्यांना सुचवण्यात येईल। असं आपण काल मीटिंगचं आयोजन केलं होतं आणि ती मीटिंग एक यशस्वीरित्याची ठरली आहे। पुढील वाटचालीसाठी जे प्रशिक्षणार्थींचे प्रश्न सोडवायचे आहेत तर संघटनाशिवाय पर्याय आता नाही। संघटनेचे मूळ काम हे राहणार की सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित आणणे आणि एकत्रित आणून शासनाकडे जे प्रशिक्षणार्थींचे विशेष मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून घेणे व त्या मागण्यासाठी कधी पण आंदोलन राहिलं की कुठेही उपोषण राहिलं तर एकत्रित येऊन ते संकल्पना चालायला पाहिजे आणि योग्य ते नियोजन कसं सोडवता येईल प्रशिक्षणार्थींसाठी तर योग्य ते मार्गदर्शन या संघटनेच्या अधिकृत आपल्याला करता येईल। ही संघटना सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींचे योग्य ते मार्गदर्शन करणारी तर प्रशिक्षणार्थींची समस्या राहणार त्या समस्यांना निवारण करणारी ही एकमेव काम करणारी आपली ही संघटनेची निर्मिती आपण करणार आहोत। तर या संघटनेच्या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींचे समर्थन असणे आवश्यक राहील। लवकरच आपल्या समोर 36 जिल्ह्याचे लीडर प्रशिक्षणार्थी आहे सूचित करण्यात येईल की त्यांची ओळख करण्यात येईल आणि त्याच्या अधिकृत आपल्याला पुढील वाटचालीचं काम होणार आहे। तसेच पुढील वाटचाली नंतर आपले जे वरिष्ठ होते आदरणीय तुकाराम बाबा असो की चाकूरकर साहेब असो की अनुपम चव्हाण सर असो की हरिभाऊ राठोड असो की पुढील वाटचालीसाठी या संघटनेला कधी पण या आपले जे लीडर होते राज्य लेवलचे नेतृत्व करणारे यांचे कधीही मार्गदर्शन लागलं तर आपण योग्य ते मार्गदर्शन करून या संघटनेच्या अधिकृत आपण पुढील वाटचाल नियोजन करणार आहोत। सगळ्या जिल्ह्याचे जे लीडर प्रशिक्षणार्थी त्यांना मी हे सुचवेल की जे लीडर प्रशिक्षणार्थी कालच्या मीटिंगला उपस्थित नव्हते त्यांनी आजच हा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा प्रयत्न करत आहे। आजच आपलं नाव, मोबाईल नंबर आणि जिल्ह्याचं नाव हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट बॉक्सला टाका जेणेकरून ते 36 जिल्ह्याचे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये आपलं नाव नंबर ऍड करण्यात येईल। ऍड केल्यानंतर आपली जे राज्य लेवलचे संघटनेची जी संकल्पना आहे ते आपण या 36 जिल्ह्याच्या ग्रुपवर आपण चर्चा करू आणि नियोजनाप्रमाणे आपण ते स्थळ आणि दिनांक आखून आपण ते लवकरच मीटिंगचं आयोजन करणार आहोत। म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या लीडर प्रशिक्षणार्थ्यांना हे विनंती आहे की लवकरच आपण संबंधित नियोजनाला सहकार्य करावे आणि पुढील वाटचालीचं नियोजन करावे। सगळ्यांना जय जोहार, जय महाराष्ट्र।